हाय फ्रेंड्स, मी आज तुम्हाला मस्त अशी मासवडीची रेसिपी दाखवणार आहे, जी खाण्यासाठी आपण नेहमी हॉटेलमध्ये जातो. ते आपण घरीच इझिली बनवू शकतो. पहिल्यांदा तव्यावरती किसलेलं खोबरं, शेंगदाणे, कांदा, त्याच्यानंतर खसखस, तीळ हे चारही गोष्टी आपण तव्यावरती रोस्ट करून घ्यायच्या आहेत खरपूस अशा. त्यानंतर हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्सरमध्ये टाकून त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ एवढंच टाकायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर हाताने वरून मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण बनवत आहे मासवडीचा कवर. तेलामध्ये थोडीशीच लसूण मिरची टाकायची आहे, हळद टाकायची आहे, 2 ग्लास पाणी आणि भिजवलेलं बेसन. बेसन भिजवून का घेतलेलं आहे, कारण की गाठी होऊ नये म्हणून. आपण गरम पाणी टाकून पण वरनं बेसन टाकू शकतो, पण गाठी होतात, चांगलं नाही त्याचा रोल बनत त्यामुळे. त्यानंतर स्वच्छ धुतलेल्या ओल्या कपड्यावरती बेसन टाकून हाताने थापून घ्यायचं आहे. सारण टाकायचं आहे, पसरून घ्यायचं आहे हाताने मस्त असं. त्यानंतर आपण रुमालाच्या साहाय्याने याचा मस्त असा रोल बनवून घेणार आहे. ही जी प्रक्रिया आहे ही तुम्हाला बेसन गरम असतानाच करायची आहे, गार झाल्यावरती रोल बनणार नाही. त्याला मस्त असा माशाचा आकार रुमालाच्या साहाय्याने द्यायचा आहे. पातळ पातळ कट करून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा.